हॅलो एव्हरीवन, इम्पल्स यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. जसं आपण प्रॉमिस केलं होतं की तुम्हाला इंटरव्ह्यूज द्यायचे आहेत, राईट. पण काही बोर्ड एक्झाममुळे मला कंटिन्युअसली इंटरव्ह्यू देणं तुम्हाला पॉसिबल झालं नाही. पण आता मी एक नवीन इंटरव्ह्यू रेकॉर्ड करतो आहे, तो म्हणजे शौनकसोबत, जो सध्या PICT तुम्हाला माहीत असेल पुण्यामधले सेकंड नंबरचं कॉलेज आहे. फर्स्ट COEP, त्याच्यानंतर PICT, आणि त्याच्यामध्ये तो शिकतो आहे. त्याचं 98% होतं आणि स्पेशली मॅथ्समध्ये त्याचं 99% होतं, 99 पॉईंट समथिंग पर्सेंटाईल होतं. तो आपल्याच इम्पल्स बॅचचा स्टुडंट आहे, म्हणजे तुमचा सिनियर आहे. लास्ट इयर त्याचं चांगलं पर्सेंटाईल होतं. मग मला वाटलं की तुम्हाला तो गायडन्स नक्कीच बेस्ट करू शकेल. त्याच्यामुळे पूर्ण हा व्हिडिओ बघा. तुम्हाला जे काही आवडेल याच्यातून पॉईंट्स ते तुम्ही घ्या आणि तुमची स्टडी याच्यातून बूस्ट करा. एक गोष्ट लक्षात घ्या, माझी ॲक्च्युली थीम ही होती की टाईम मॅनेजमेंट कशी करायची. खूप इम्पॉर्टंट आहे. CETमध्ये क्वेश्चन्स हार्ड नसतात, पण टाईम मॅनेज करणं खूप इम्पॉर्टंट असतं. पण सध्याच्या वेळेस जर बघितलं तर सध्या तुम्ही मुलं आत्ता अभ्यास सुरू करताय, त्याच्यामुळे मॉक टेस्ट वगैरे हे थोडं पुढचं ॲट दी एंड जेव्हा लास्ट मंथ असतो तेव्हा या गोष्टी इम्पॉर्टंट असतात की टाईम कसा मॅनेज करायचा, कोणता क्वेश्चन पहिले सोडवायचा. त्याच्यासाठी आपण वेगळे इंटरव्ह्यूज घेऊ. पण आजच्या या इंटरव्ह्यूची जी थीम असेल ती असेल की तुमचं जे प्रिपरेशन आहे ते सुरुवात कशी करायची. मला माहिती आहे की सुरुवात करण्यासाठी कोणते बुक्स वापरायचे आहेत, कोणते यूट्यूब चॅनल्स वापरायचे आहेत, काय कसं तुमचं प्रिपरेशन असलं पाहिजे, कोणत्या सब्जेक्टला तुम्हाला महत्त्व द्यायचं आहे, हे आपण या इंटरव्ह्यूमधून कॉन्क्लूड करणार आहेत. म्हणजे ज्या मुलांना प्रिपरेशन सुरू करायचं आहे पण तो वे भेटत नाही आहे, त्यांच्यासाठी हा व्हिडिओ मी बनवतो आहे. आज आपल्यासोबत शौनक आहे. मी तुम्हाला त्याचं शॉर्ट इंट्रोडक्शन दिलं आहे. शौनक, वेलकम टू यूट्यूब चॅनल. आपल्या इम्पल्समध्ये तू ऑलरेडी टीमचा मेंबर आहेस. तुझं पुन्हा एकदा स्वागत आहे. प्लीज एकदा तुझं इंट्रोडक्शन दे. सो हॅलो एव्हरीवन, माझं नाव शौनक मुगळीकर आहे आणि मला CETमध्ये 98.65% होत आहे आणि मी इम्पल्स स्टुडंट पण आहे. येस शौनक, मला एक सांग की दादा, फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ तुझं PCM हां, होतं, येस दादा, माझं PCM सब्जेक्ट होता. हां, तर मग तुला त्यातला आवडता सब्जेक्ट कोणता होता आणि का बरं? मोस्टली तर माझा मॅथ्सच आवडता सब्जेक्ट होता, बिकॉज मला न्यूमेरिकल्स वगैरे असं सॉल्व्ह करता आणि जमतही होते. सो मॅथ्सच आवडत होता. ओके, आपली आजची थीम काय माहिती का शौनक, की आपल्याला ना की जे मुलांनी अजून प्रिपरेशन सुरुवात केलेलं नाही आहे किंवा आत्ताच सुरुवात केलं आहे, त्यांना एक रस्ता माहीत नसतो की आता मी कोणतं यूट्यूब चॅनल फॉलो करू, मी कोणत्या बुक्स फॉलो करू. त्या थीमवर आज तुझ्याशी मला डिस्कस करायचं आहे. तर तू जेव्हा एखादा मुलगा सुरुवात करतोय, ओके, तर आत्ता समजा त्याने MCQचे बुक्स घेतल्यात, तर तुला काय वाटतं की कोणत्या बुक्स त्याने प्रेफर करावे किंवा तू कोणत्या बुक्स प्रेफर केल्या होत्या? बेसिकली मी बुक्स प्रिफर केल्या होत्या टार्गेट पब्लिकेशनच्या, आणि महेश सर आणि इम्पल्स बॅचच्या रेकमेंडेशन लास्टला स्कोर बुस्टर पण यूज केलं होता, जे की आपले सारे PYQs वगैरे कव्हर करून घेतात. आणि टार्गेट ह्याच्यासाठी ओके, म्हणजे तुझ्या हिशोबाने टार्गेट आणि स्कोर बुस्टर इनफ आहेत. हे दोन्ही बुक्स केलेले बस खूप ऑलमोस्ट डन आहे. ओके, बरं, मला सांग शौनक, आता जेव्हा आपण टार्गेट बुक सॉल्व्ह करायचं म्हणतो तेव्हा त्याच्यामध्ये खूप MCQs आहेत. एका चॅप्टरवर आपण बघायला गेलो तर 150, 200, 300 MCQ असतात. मग तुला काय वाटतं की त्यात सोडवण्याची काय स्ट्रॅटेजी असली पाहिजे त्याची, की म्हणजे कसं त्याला सॉल्व्ह केलं पाहिजे? टार्गेटमध्ये हे तर खरं आहे की 150 वगैरे जास्ती MCQ असतात. बरेचदा एवढा टाइम पण भेटत नाही की आपण एवढे MCQ सॉल्व्ह करू. बट बेसिकली जर तुम्हाला सगळे सॉल्व्ह करायचे असं म्हणजे तुम्ही असं 10-15 MCQ सॉल्व्ह करू शकता डेली, टॉपिक वाईज वगैरे. सो तुमचे बेसिक, ॲडव्हान्स आणि मीडियम लेवलचे सगळेच MCQ क्लिअर होतील. आणि तुमचे हार्ड क्वेश्चन और ट्रिकी समवॉट क्वेश्चन असतात मॅथ्स आणि फिजिक्सचे, ते पण तुमचे क्लिअर होतील. ओके शौनक, मग आता हे झालं तुझ्या बुक्सबद्दल, तू ज्या बुक्स प्रेफर केल्या. आता हे पण इम्पॉर्टंट असतं की तू एनरोल्ड होता इम्पल्सला, राईट आहे, तरी पण तू कोणते यूट्यूब चॅनल्स फॉलो केले, तू कसं तुझं प्रिपरेशनची स्ट्रॅटेजी होती? बेसिकली यूट्यूब चॅनल तर मी 2च फॉलो करत होतो, बिकॉज जास्ती रिसोर्सेस असणं पण जास्ती फायद्याचं नसतं बरेचदा. म्हणून मी इम्पल्स बॅच आणि टोटल सह्याद्री ट्युटर्स म्हणजे आपले महेश सर या दोन्हीच यूट्यूब चॅनल फॉलो करत होतो. कारण की म्हणजे ऑलमोस्ट माझा अभ्यास त्यांच्या या 2 यूट्यूब चॅनलमधूनच होता पूर्णपणे, आणि मला कळतही होतं खूप चांगलं. इम्पल्स बॅच तर चांगलेच होते आणि महेश सर एकदम बेसिक कॉन्सेप्ट वगैरे सगळे क्लिअर करत होते. सो हे 2 यूट्यूब चॅनलच. बरोबर. ओके, मग तुला जर आता विचारलं की तुझी जी इम्पल्स टीम होती त्याच्यामध्ये फिजिक्सला निशांत सरांचे तू व्हिडिओ ऑफकोर्स बघत असशील, तर तू कोणत्या सब्जेक्टला कोणते टीचर म्हणशील की हे प्रेफर करा, असं तू एक म्हणशील की सांगशील मुलांना तू हे सब्जेक्ट आहे तर हा टीचर तू प्रेफर कर, असं कोणता टीचर असेल? इम्पल्स असो किंवा युट्यूब चॅनलमधून कोणीही. बेसिकली फिजिक्सला तर मी स्टार्टिंग पासून 11th पासूनच ऑलमोस्ट निशांत सरांचंच फॉलो करत होतो, त्यांचे मेंटी क्विज, त्यांचे वीकली टेस्ट वगैरे. सो म्हणून त्यांची इम्पल्स बॅच आलेल्याच मी एनरोल करून घेतलं. आणि केमिस्ट्रीसाठी महेश सर शिवाय चांगलं कोणी भेटणार नाही असं वाटतंय मला, कारण ते एकदम बेसिक पासून एकदम ॲडव्हान्स लेवलपर्यंत सगळं क्लिअर करतात. आणि अलगे सर मॅथ्ससाठी एकदम बेस्ट आहेत, ते पण एकदम सगळं क्लिअर करतात, ऑलमोस्ट मतलब बेसिक अँड ॲडव्हान्स दोन्ही ट्रिकी क्वेश्चन सहित. राईट.
राईट. तर तुला एखाद्या वेळेस माहीत नसेल, आता तू सिनियर असल्यामुळे तू एखाद्या वेळेस या गोष्टी बघितल्या नसतील, पण तुला माहितीच तो सांगतो की या वेळेस इम्पल्स बॅच फक्त 300 रुपीजमध्ये सरांनी हो. चालू केली आहे. म्हणजे 300 रुपीज मुलांना ज्यांना माहीत नाही आहे, पहिल्यांदा चॅनलवर आली आहे, पण 300 रुपीजमध्ये तुमचा पूर्ण CETचा कोर्स सिम्पल बॅच कव्हर करून घेते. तर ज्या मुलांना अजूनसुद्धा एनरोल करायचं आहे, लिंक्स डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या असतील सरांनी, तुम्ही चेकआउट करा किंवा त्यांचे लेटेस्ट व्हिडिओ बघा. निशांत सर आहेत, अलगेश सर आहेत, प्रार्थना मॅडम आहेत, अंजली मॅडम आहेत. तर या तुम्हाला डेली तुम्हाला टार्गेट्स दिली जात आहेत, तुम्हाला जर टेस्ट्स मिळत आहेत, तर पूर्ण एक प्लॅटफॉर्म तुमच्यासाठी रेडी आहे. आणि जसं अलगेश सरांनी सांगितलं की ते 300सुद्धा जे चार्ज करतायत, ॲक्च्युली ते टेस्ट प्लॅटफॉर्म जो आहे त्यांचा टेस्ट कट्टा, त्याला ते पे करावे लागतात. नाहीतर तसं तर हा कोर्स तसा बघायला गेलं तर तुमच्यासाठी फ्री कोर्स आहे सगळ्या मुलांसाठी महाराष्ट्राच्या. तर मी सजेस्ट करेन की तुम्ही एकदा चॅनल बघा. ज्यांनी जॉईन केलं नाही आहे, अजूनसुद्धा तुमच्याकडे अपॉर्च्युनिटी आहे, तुम्हीही जॉईन करू शकता. आणि नेक्स्ट टाईम याच आपल्या प्लॅटफॉर्मवर नक्की तुमचा इंटरव्ह्यू मला घ्यायला नक्कीच आवडेल. तर त्याच्यानंतर मला तुला एक गोष्ट विचारायची की समजा आता ठीक आहे, आपण टार्गेट बुक घेतलं, तू म्हणतोयस तसं आपण व्हिडिओजसुद्धा बघायला चालू केली, तू जे टीचर्स सांगितली त्यांनाही आपण रेकमेंड केलं, तरीसुद्धा एक प्रश्न पडतो की समजा आता 3 विषय आहेत, तर त्याला चान्स म्हणजे ज्याला प्रेफर कुणाला करायचं, फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्स आहे, तर त्यात प्रेफर कशात करायचं? बेसिकली जो आपला जास्ती फायदा करतो त्यालाच आधी प्रेफर केलं पाहिजे, म्हणजे मॅथ्सच. कारण तो 100 मार्क्स असतो सब्जेक्ट, आणि MCQs पण बऱ्यापैकी ऑलमोस्ट 50 पैकी 35 MCQ एकदम इझी असतात, असं लो लेवलचे. आणि 15 क्वेश्चन असतात जे की मीडियम आणि हार्ड लेवलमध्ये येतात. सो 30 आपण जर मॅथ्सची प्रॅक्टिस वाढवली आणि ऑलमोस्ट 90च्या वरती पण मॅथ्स स्कोर केला, तर फिजिक्स केमिस्ट्री प्लस केमिस्ट्री प्लस मिळून सुद्धा टोटल आपण 150 प्लस आरामात जाऊ शकतो. आणि CET मध्ये पण चांगला पर्सेंटेज येईल. बरोबर. हां. आता हे तर खरं आहे की मॅथ्सला आपल्याला अवॉइड करून चालणारच नाही आहे, कारण मॅथ्सचे 100 मार्क्स आपल्याला त्याच्यावर टार्गेट करायचं आहे. पण जर मी तुला पर्सनली विचारलं की फिजिक्स आणि केमिस्ट्री, आता मला कोणी विचारलं तर मी सरळ सांगेन केमिस्ट्री करा म्हणून, पण तुझं ओपिनियन काय असेल की फिजिक्स आणि केमिस्ट्रीमध्ये कशाला जास्त आपल्याकडे वेळ आहे, तर आपण कशाला प्रेफर करावं? जर आपल्याकडे जास्ती वेळ असेल तर नक्कीच फिजिक्सला प्रेफर करावं, कारण केमिस्ट्री कसं रिॲक्शन्स वगैरे होतात, थेअरी वगैरे करावी लागते. सो आपण टेक्स्टबुक पासून वगैरे करू शकतो और MCQ सॉल्व्ह करून पण करू शकतो. पण फिजिक्सला कसं बेसिक कॉन्सेप्ट वगैरे सगळे क्लिअर असले पाहिजेत, आणि ते त्यासाठी चांगलीच प्रॅक्टिस गरजेची आहे. सो जर टाइम असेल तर नक्की फिजिक्स स्टार्ट करा आधी, आणि जर लेस टाइम असेल तुमच्याकडे तर केमिस्ट्री कधी पण बेस्ट ऑप्शन राहील. बरं, आता अशी भरपूर मुलं असतात ना, फिजिक्स म्हणलं की न्यूमेरिकल्स येतात आणि न्यूमेरिकल्सची त्यांना खूप भीती वाटत असते. तर मी ऑलरेडी बऱ्याच व्हिडिओमध्ये सांगितलं की न्यूमेरिकल जरी येत नसले तर फॉर्म्युला बेस्ड क्वेश्चन खूप येतात, की एका सिंगल फॉर्म्युल्यावर येतात, किंवा जेवढे बोर्ड्समध्ये न्यूमेरिकल डिफिकल्ट असतात तेवढे काही डिफिकल्ट कॅल्क्युलेशन CETमध्ये नसतात. तर तुझं काय ओपिनियन असेल की एखाद्याला न्यूमेरिकल जमत नाही आहेत, तर तुला काय वाटतं की जर थेअरी पार्ट केला फिजिक्सचा पूर्ण, समजा आपला सगळा थेअरी पार्ट क्लिअर केला, बेसिक्स फॉर्म्युले पार्ट केले, तर किती स्कोर करू शकतो आपण फिजिक्समध्ये? जर बेसिक पार्ट केलं तर आरामात 36-37 प्लस आरामात स्कोर येतो 50 आउट ऑफ. बिकॉज माझं CETचा एक्सपिरियन्स मला सांगतो की तुझे मॉक टेस्ट, इम्पल्स बॅचचे आणि महेश सरांचे सगळे मॉक टेस्ट वगैरे प्रॅक्टिस केल्यानंतर ऑलमोस्ट म्हणजे सगळे 37-38 प्लस तर आलेच होते मला. आणि असं आहे की फिजिक्समध्ये ऑलमोस्ट 35-36 असे फॉर्म्युला बेस्ड क्वेश्चन येतात डायरेक्टली. सो जे जास्तीत 12-13 असतात जे की टोटली ट्रिकी आणि थोडा विचार करावा लागतो, थोडा वेळ द्यावा लागतो. ते पण जमतील, पण थोडा वेळ लागेल. ओके. आता मला समजा चला ठीक आहे, सगळ्या गोष्टी कळाल्या आपल्याला, कसा अभ्यास करायचा आहे काय नाही. आता समजा एखाद्या मुलाने फिजिक्स घेतला, मला हा तिन्ही सब्जेक्टसाठी तुला क्वेश्चन विचारायचा आहे की समजा ठरवलं की आज मला फिजिक्स करायचं आहे, ओके, तर पहिले कोणता चॅप्टर करायचा? तू कशावरून डिसाईड करशील की आता कसं आहे 15 चॅप्टर असतात, ठीक आहे, 15मध्ये काही लाईकली चॅप्टर असतात, काही अनलाईकली असतात, काही मुलांना काही आवडतात, काही नाही आवडत, पण तू कशावरून डिसाईड करशील? कारण शेवटी कोणताही माणूस असेल 1-2 चॅप्टर आपण स्किप करतोच, तर कोणता चॅप्टर स्किप केला पाहिजे आणि कोणता चॅप्टर आपण पहिले केला पाहिजे, लवकरात लवकर करून घेतलं पाहिजे? फिजिक्समध्ये म्हणजे कोणते चॅप्टर रेकमेंड करशील? फिजिक्समध्ये जर विचारलं तर इलेक्ट्रोस्टॅटिक्स आणि त्याचे पुढचे सगळे चॅप्टर्स एकदम जास्त इम्पॉर्टंट आहे, ज्याला जास्ती वेटेज वगैरे आहे. आणि लो वेटेज असले फिजिक्स चॅप्टर लाईक सेमी कंडक्टर्स वगैरे, मॅग्नेटिझम वगैरे, हे टॉपिक्स जसं लो वेटेज आहेत पण इझी टू स्कोर आहे. की ज्याचं जास्त वेटेज आहे ते पहिले, ज्याचं जास्त वेटेज ते आधी करा, आणि जे इझी टॉपिक आहेत ते पण आधी करा. सो लाईक तुम्हाला जास्ती स्कोर करता येईल. अँड केमिस्ट्रीसाठी पण तेच म्हणेल मी की जास्ती जे ऑर्गॅनिक पार्ट असतो तो जास्ती मेन आहे, आणि त्याच्यावरच मॅक्झिमम क्वेश्चन पडतात. सो तो जरी परफेक्ट करून गेलं तर आरामात 35 प्लस मिळून जातील. आणि मॅथ्ससाठी तर प्रॅक्टिसच गरजेची, एनी टाईप ऑफ क्वेश्चन कॅन कम, सो यू शुड बी प्रिपेअर्ड. राईट. ओके. शौनक, आता एक असा क्वेश्चन आहे की समजा
आपण मॅथ्सचं प्रिपरेशन करायला सुरू केलं आणि मी समजा आज ठरवलं आहे की मला लॉजिक चॅप्टर हा जो काय करायचा आहे, तर तुझं प्रिपरेशन स्ट्रॅटेजी कशी असेल? म्हणजे पहिले व्हिडिओ बघायचा, पहिले स्कोर बुस्टर करायचं, म्हणजे कशी तुझी स्ट्रॅटेजी असेल की समजा आज एखाद्याने ठरवलं आहे मला हा मॅथ्सचा एक टॉपिक करायचा आहे, तर काय स्टेप्स फॉलो करून तो चॅप्टर केला पाहिजे? बेसिकली इम्पल्स बॅचला असताना असं केलं होतं अलगे सरांनी की सकाळी सहा वाजताच व्हिडिओ ते अपलोड करून टाकत होते. सो आम्ही सकाळी फ्रेश माइंडनी थेअरी लेक्चर करत होतो कम्प्लिटली. सो आम्हाला ते लक्षात पण राहत होतं ते असं लॉंग टाइम पिरियड पर्यंत. आणि संध्याकाळी महेश सर आणि यश दादा आपण तुझेच मॉक टेस्ट देत होतो. सो जे की अजून प्रॅक्टिस होऊन जाईल आणि क्लिअर पण होऊन जाईल सगळे. सो म्हणजे अजून एक्स्ट्रा प्रॅक्टिसची गरज पडणार नाही मॅथ्ससाठी ऍटलिस्ट. आणि फिजिक्स आणि केमिस्ट्रीसाठी पण सकाळी थेरी लेक्चर्स केले, त्यानंतर मॉक टेस्ट दिले की ऑलमोस्ट क्लिअर होऊन जाईल. बस टार्गेट पण करावे लागेल थोडी प्रॅक्टिससाठी. राईट. म्हणजे मी कॉन्क्लूड असं करेन की समजा एखाद्याला मॅथमॅटिकल लॉजिक करायचं आहे तर पहिले त्याने थेरी क्लिअर करावी, त्याची थोडीशी अर्धा एक तास, जास्त नाही, थोडीशी थेरी क्लिअर करावी, आपल्या कन्सेप्ट थोड्या ब्रशअप कराव्या, कारण बोर्ड्समध्ये त्यांनी बोर्ड एक्झाम दिलेली आहे त्यामुळे त्यांना एक आयडिया आहे चॅप्टर्सची. राईट. तर त्यामुळे फक्त थोडं ब्रशअप करायचं. त्याच्यानंतर मी सजेस्ट करेन, माझं ओपिनियन आहे की तुम्ही टार्गेटकडे जाण्याच्या आधी स्कोर बुस्टर करा, जेणेकरून तुम्हाला आयडिया येईल की सीईटीमध्ये काय विचारलं जातं आहे. उगीच जे क्वेश्चन येत नाहीत, काही क्वेश्चन टार्गेटमध्ये असे आहेत की जे JEE लेवलचे आहेत किंवा वेगवेगळ्या आपल्या सीईटीमध्ये तसे क्वेश्चन कधी आलेलेच नाही आहेत, तर ते करण्यात काही पॉईंट नाही आहे किंवा खूप डिफिकल्टी आहे, खूप वेळ लागतो त्याला, 10-10 मिनिट तो क्वेश्चन सॉल्व्ह करायला लागत असेल, असा क्वेश्चन तर काही सीईटीमध्ये येणार नाही आहे. त्यामुळे तुम्ही जर पहिले स्कोर बुस्टर केलं तर तुम्हाला आयडिया येईल की हां सीईटीमध्ये काय टाईपचा क्वेश्चन विचारला जातोय, त्याच्यामधला सब टॉपिक कोणता इम्पॉर्टंट आहे. मग तुम्ही जर पहिले स्कोर बुस्टरचे एक 50 MCQ सॉल्व्ह केले, त्याच्यानंतर तुम्ही टार्गेट केलं आणि एखादी मॉक टेस्ट दिली. मी म्हणणार नाही की तुम्ही आत्ता फुल लेंथ द्या, बरं हा एक खूप इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे की फुल लेंथ आता द्यायच्या का? आता या स्टेजला आत्ता मुलांचा अभ्यास सुरू झाला आहे, अजून त्यांच्याकडे ऑलमोस्ट 2 महिने आहेत, तर सध्या तू काय प्रेफर करशील? मॉक टेस्टसाठी तुझा सिनेरिओ कसा होता आणि आत्ता काय रेकमेंड करशील? मॉक टेस्टमध्ये ऑलमोस्ट आत्ता पण खूप स्टुडंट जर माझ्या सिच्युएशनमध्ये असणार, जे की मी होतो, की बरेच जण वाटलं असणार की मॉक टेस्ट देत राहू मीन्स आपला स्कोर वाढत जाईल. बट बेसिकली तसं नसतं. तुम्ही आधी चॅप्टर वाईज जरी परफेक्ट करत गेला, स्ट्रॉंग करत गेला परफेक्ट चॅप्टर प्रत्येक कॉन्सेप्ट वगैरे, सो लास्टला तुम्ही ऑलमोस्ट जर 10-15 जरी मॉक टेस्ट दिले नीटली आणि एकदम सिरियसली, सो ते पण तुम्हाला एकदम चांगलं स्कोर करून देते, जे की तुम्ही ऑलमोस्ट 30+ मॉक टेस्ट देऊन सुद्धा करू शकणार नाही. ओके. म्हणजे तुझं आत्ता म्हणणं असेल की आत्ता फुल लेंथ नाही, आता गरज नाही फुल लेंथची. बेसिकली तुम्ही चॅप्टर ब्रशअप करा, त्याला परफेक्ट करत जा. जेवढं चॅप्टर परफेक्ट होईल तेवढे तुम्हाला मार्क्स जास्त मिळणारच आहेत. मॉक टेस्ट देऊन असा काही फार फरक पडणार नाही. लास्टला नक्कीच मॉक टेस्ट द्या. ओके. एक मॉक टेस्टचा इम्पॉर्टन्स काय माहिती का, की जेव्हा तुम्ही एक्झाममध्ये जाल, तो जो एक टाईम मॅनेजमेंट असतं ते तुम्ही ऑलरेडी मॉक टेस्टमध्ये शिकलेलं असाल, प्लस ते काउंटडाऊनचं एक प्रेशर असतं की आता 10 सेकंद उरलेत, 10 मिनिट उरलेत, 9 मिनिट उरलेत. ते प्रेशर हँडल करायची सवय तुम्हाला मॉक टेस्ट होणार आहे. जर तुम्ही इम्पल्सला एनरोल्ड असाल, महेश सरांच्या क्रॅश कोर्सला एनरोल्ड असाल, कुठेही एनरोल्ड असाल, तर नक्कीच तुमच्या तिथे टाईम बेस्ड मॉक टेस्ट चालूच आहेत. इन केस तुम्ही कुठे एनरोल्ड नसाल तर माझ्या प्लॅटफॉर्मवर सुद्धा फ्री मॉक टेस्ट डेली चॅप्टर वाईज चालू आहेत. तुम्हाला जे आवडेल, आत्ता मी सजेस्ट करणार नाही किंवा शौनक कोणत्याही तुम्ही टीचरला विचारलं, ॲट दिस पॉईंट तुम्ही फुल लेंथ टेस्टकडे प्रेफर करू नका. आत्ता तुम्ही सगळ्या चॅप्टर्सची एक तरी चॅप्टर वाईज मॉक टेस्ट द्या, जेणेकरून तुमचा तो चॅप्टर तुम्हाला लक्षात येईल. की समजा तुम्ही लॉजिक प्रिपेअर केला आहे तर तुम्हाला आयडिया येईल की हां मी मॉक टेस्ट दिली, मला 25 पैकी समजा 25 आले, त्याचा अर्थ आहे की तुम्ही जे प्रिपरेशन केलं आहे ते बरोबर आहे. नाहीतर काय अर्थ होतो की कमी आले, त्याचा अर्थ मला अजून त्याला प्रिपेअर करायचं आहे, मग अजून तुम्ही थोडा त्याच्यामध्ये बेस्ट देण्याचा प्रयत्न करा. पण सगळ्यांचं हेच म्हणणं नक्की असणार आहे की आत्ता फुल लेंथच्या मागे लागू नका, आत्ता स्कोरही येणार नाही आणि उगीच तुम्ही डिमोटिवेट होऊन जाल. ठीक आहे. मग ॲज अ इम्पल्स स्टुडंट, ठीक आहे, तर तू इम्पल्सचा विद्यार्थी होतास, मला माहिती आहे तू इम्पल्सला किती डेडिकेटेडली फॉलो केले, कारण मी तुझ्या जर्नीमध्ये सोबत होतो. तर मला काय वाटतं, इम्पल्स जेव्हा एखादा इम्पल्सचा स्टुडंट आहे, तू त्याला काय सजेशन देशील की जे इम्पल्समध्ये आपले एनरोल्ड स्टुडंट्स आहेत, काय सजेशन असेल त्यांच्यासाठी लास्ट? बेसिकली सजेशन तर असंच असेल की तुम्ही एकदम मस्त बेस्ट डिसिजन घेतलंय तुम्ही इम्पल्स बॅच घेऊन. बिकॉज आपली जी फॅकल्टी इम्पल्स बॅच, महेश सर आणि यश दादा इन्क्लुडेड, या सगळ्यांची फॅकल्टी एकदम बेस्ट आहे. हे ऑलमोस्ट तुम्हाला जे ड्रीम कॉलेज असेल ते नक्कीच मिळून जातील. सो प्रिपेअर करत राहा, कन्सिस्टंट राहा, होप लूज करू नका. तुम्ही नक्कीच तुम्हाला जे पाहिजे ते कॉलेज नक्कीच भेटेल. ठीक आहे. एक लास्ट क्वेश्चन तुला विचारतो, कारण सगळ्यांना शेवटी हेही इंटरेस्टिंग असतं की तू आता PICT मध्ये आहेस. ओके. तेव्हा मे बी तू जेव्हा CET देत असशील तेव्हा तुला PICT काय आहे काय नाही हे एवढं माहीत नसेल, पण आज तू PICT मध्ये आहेस, तर हेही उलट तुझ्याकडून बघून ड्रीम्स घेतील की मलाही PICTला यायचं आहे. PICTचा कट ऑफ किती असतो सांग? PICTचा जनरली CS चा कट ऑफ असतो 99.45 असाच असतो प्लस त्याच्या.
आणि ओके, म्हणजे आपण ENTC पर्यंत हां. जरी धरलं तरी 99.8 मॅक्स टू मॅक्स करेक्ट असतो, करेक्ट. राईट? 99 किंवा 98. हां. ओके, ह्याच्या खाली तर उतरणार नाही. हां. ओके, हां. मग आता मला सांग की तू जेव्हा एवढ्या चांगल्या कॉलेजेसमध्ये आहेस, तुला आता तू PICT मध्ये आहेस, काय रिस्पेक्ट मिळते, काय वेगळं वाटतं की आपण काही मुलं दुसऱ्या कॉलेजेसमध्ये असतील है ना, तर तू PICT मध्ये आहेस, तर तू काय ड्रीम दाखवशील या मुलांना? ड्रीम तर असंच दाखवेल की आपल्यालाच एक सेल्फ सॅटिस्फॅक्शन भेटतं की तुम्ही एक महाराष्ट्रात ऑलमोस्ट सेकंड टॉप कॉलेजमध्ये आहात. अँड जस्ट असे की तुम्ही ह्याच्यासाठी खूप हार्डवर्क केलेलं असतं, खूप मेहनत घेतलेली असते, अँड फायनली तुमचं ड्रीम जर ऑलमोस्ट रियालिटीमध्ये उतरत आहे, सो ते तुम्हाला सॅटिस्फॅक्टरी नक्कीच वाटेल, जे की तुम्हाला बाकी कुठून भेटणार नाही. सो करत राहा, नक्कीच होप लूज करू नका, तुम्हाला नक्कीच भेटेल सगळं. ओके, तर आपलं तुम्ही आता बोललाय शौनकसोबत. शौनकने आय होप तुमचा एक सुरुवात कशी करायची हे सगळे पॉईंट क्लिअर केले असणार आहेत. शौनकसोबत लवकरच वाटलंच जर तुम्हाला इच्छा असेल तर मी शौनकचा तुम्हाला एक ईमेल ID प्रोव्हाइड करेन किंवा Instagram हँडल प्रोव्हाइड करेल. माझी इच्छा आहे की तुम्ही त्याच्याशी कॉन्टॅक्ट करा, पण तोही कॉलेजेसमध्ये असतो, लेक्चर्स त्याच्याही चालू असतात, तर मे बी तो सगळ्यांना रिप्लाय नाही करू शकणार. खाली डिस्क्रिप्शनमध्ये टेलिग्रामच्या ग्रुपच्या लिंक्स आहेत, तिथे तो ॲड आहे आपला. शौनक तो ग्रुपमध्ये आहे, तर तुम्ही त्याला मेसेज करा. तुम्हाला काय डाऊट आहे तुम्ही त्याच्याशी कॉन्टॅक्ट करा, माझ्याशी कॉन्टॅक्ट करा. पण एक ड्रीम ठेवा की आपल्याला महाराष्ट्राच्या टॉप 5 कॉलेजेसमध्येच जायचं. गेलं तर टॉप 5 कॉलेजेसमध्ये, जे की पुणे असेल, जे की मुंबई असेल, कोणत्याही महाराष्ट्राच्या टॉप 5 कॉलेजेस. मी त्यांची नावंही सांगतोय. COEP, PICT ही पुण्याची झाली, तसं तुम्ही VJTI आणि SPIT हे मुंबईचे 4, म्हणजे हे टोटल 4 झाले, आणि वालचंद एक, हे टॉप 5 कॉलेज आहेत. याचं प्लॅन करा, ड्रीम करा की मला याच कॉलेजमध्ये जायचं आहे. आणि या कॉलेजसाठी कट ऑफसुद्धा तुम्हाला सांगतोय 98+ असतो. ठीक आहे, असं नाही आहे की तुम्हाला एवढं इझी आहे. त्याच्यासाठी असाच तुमचा इंटरव्ह्यू नक्कीच याच चॅनलवर नेक्स्ट इयर असावा, हे ड्रीम करा. नेक्स्ट इंटरव्ह्यूसाठी तुमचे कोणते क्वेश्चन्स असणार आहेत हे मला कमेंट सेक्शनमध्ये कळवायला विसरू नका. मॉक टेस्ट चालू आहेत, तेही देत राहा. तुमचा इम्पल्सचा कोर्स चालू आहे, रोज व्हिडिओ येत आहेत, रोज स्ट्रॅटेजी पडते. मुलं एनरोल्ड आहेत, पण कितीतरी अशी मुलं आहेत की एनरोल केलं आहे पण आता ते निवांत आहेत. आत्ता निवांत राहू नका. जी मुलं आत्ता कष्ट घेत आहेत, तुम्हाला आठवत असेल तुमच्या जेव्हा बोर्डच्या एक्झाम होत्या, 2 प्रकारची मुलं होती जी डिसेंबरपासून अभ्यास करत होती. बोर्ड आल्यावर त्यांना अवघड गेलं नाही, ते रेडी होते, प्रिपेअर्ड होती. अशी भरपूर मुलं होती की ज्यांनी फेब्रुवारीमध्ये अभ्यास सुरू केला किंवा जानेवारीमध्ये अभ्यास सुरू केला आणि मार्चमध्ये एक्झाम आली, त्यांना त्रास झाला आहे. तसंच तीच चूक पुन्हा CETच्या वेळेस करू नका. आत्तापासून प्रिपेअर्ड राहा, म्हणजे त्या पॉईंटला तुम्हाला टेन्शन येणार नाही. तर पुन्हा ॲट दी एंड तसंच होईल की शेवटचे 15 दिवस उरतील, 20 दिवस उरतील, मग मी आता काय करू, हा प्रश्न तुम्हाला यावेळेस पडायला नको आहे. तुम्हाला नेक्स्ट इंटरव्ह्यूमध्ये कोणते क्वेश्चन्स हवेत तेही मला कळवायला विसरू नका. ठीक आहे, भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये.